रात्री विश्रामसाठी या आश्रमात थांबलो होतो. कैलास फराते म्हणून आहेत, त्यांच्या आश्रमामध्ये थांबलेलो होतो. खेरावणी गाव आहे. खेरावणी पासून म्हणजे टावर, आता टावर पासून थोडं खाली आल्यानंतर हा आश्रम लागतो. व्यवस्थित सेवा देतात ते आणि एकदम घरच्यासारखी सेवा देतात. हा आश्रम आहे, एकदा नीट बघून घ्या. आम्ही 4 मूर्ती होतो, त्यांनी व्यवस्थित हे केलंय. बाबाजी एकदा तुम्ही तुमच्या याने सांगावे असं मला वाटतंय. नर्मदे हा तुमचं पूर्ण नाव सांगा. पूरा नाम बता दो. मेरा कैलाश खरते. हाँ, मोबाइल नंबर बता दो तुम्हारा. 9584376684 ये मेरा मोबाइल नंबर. इस रास्ते से आने भी सफल बहुत होता है. एक बोरखड़ी सूत अपनी यहाँ सू, दूसरे दिन महाराष्ट्र खापरमाल सूत है, भाबरी सूत है. एक ही दिन उधर से जाने से, इस आने से एक दिन की चाल पूरी बत्ती और चढ़ा उतार बत्ता. एक ही चढ़ाती आती है. एक ये भी तुम चढ़ के आए, नॉर्मल चढ़ाती है, इसी चढ़ा आती है. हमारे पहाड़ी क्षेत्र है तो एक दिन का चाल बत्ती है. तर मी थोड्या वेळी माझं यांचं सर्वांचं मत जाणणार आहे. इकडून कसं वाटलं आणि हे पुण्याचे आळंदीचे बाबा आहेत, ते पण यांचं पण मत घेऊया थोड्या वेळाने. आणि हे आमचे नेवाशाचे पण बाबा आहेत, त्यांचं पण मत घेऊया. आणि माझं पण मी मत सांगणारच आहे. नर्मदे हर अशा प्रकारचा बाहेरून दिसणारा आश्रम आहे. आणि यांचे ते बघा सकाळी सकाळी बघा म्हशीच्या दुधाचा एकदम प्युअर चहा दिलेला आहे, चहा प्रसादी दिलेली आहे यांनी. इथं राहतात, इकडे घर आहे त्यांचं आणि इकडं आश्रम आहे नर्मदे हर. तर आम्ही आता पुढे प्रस्थान करत आहोत. हे त्यांची मुलं आहेत. नर्मदे हर, नर्मदे हर. आपका नाम बता दो. आपका हाँ. तर हे त्यांची मुलं आहेत आणि बघा छोटे छोटे बकऱ्यांची पिल्ले पण आहेत तिथे. नर्मदे हर. आता पुढे प्रस्थान करत आहोत रस्त्यानं. नर्मदे हर. हे बघा झाडी कशी आहे. आपण इकडे थांबलो होतो ते बघा गाडी आली आता एक. नर्मदे हर, नर्मदे हर. आणि जे कोणी मागून येत आहेत ती जी पाटी आहे, लखनगिरीची पाटी आहे, त्याच्या डाव्या हाताने जो खाली रस्ता जातो त्या रस्त्याने शक्यतो येण्याचा प्रयत्न करावा असं मला वाटतंय. त्या लखनगिरी आश्रमाकडे जाऊ नये, कारण तिथले लोक फसवतात. नर्मदे हर. आता आम्ही या जंगलातनं पुढे प्रवेश करत आहोत. झाडी लागलेली बघा इथे. वृक्षवल्ली आम्हा सोय रे वनचरे, वृक्षवल्ली आम्हा सोय रे वनचरे. तर बघा मस्तपैकी जंगलमध्ये झाडी, डोंगरातली झाडी लागलेली आहे. आता आहे आता खप्परमालच्या जंगलामध्ये सुरुवात केलेली आहे. लखनगिरी बाबाच्या आश्रमच्या येथे फाट्यामध्ये लोकांची तिथे दिशाभूल केली जाते. हा नवीन रोड बनलेला आहे महाराष्ट्रामध्ये जाण्यासाठी. धडगावचा रोड एकदम खूप चांगला आहे, सपाटीचा आहे, कमी कठीणाई चढायचा आहे. पण दिशाभूल अशी होती की तिथे लोकांना सांगितलं जातं की हा मार्ग चुकीचा आहे. या मार्गाने दादागुरूही जातात, अनेक प्रवासी जातात. ज्यांना जास्त चालू शकत नाही ते लोक ह्यांनी जाऊ शकतात. इथे डांबरी रोड पण लागतो, थोडा कचवट रोड लागतो. पण पर्वताच्या पर्वत लांग्यांनी न जाता खालच्या टेकड्यांनी हा रोड आहे. सुविधा पण व्यवस्थित आहे. सगळीकडे अन्नक्षेत्र आहे, सगळं काही व्यवस्थित आहे. काही लुटमार नाही, काही चोरी नाही, कसली दगाबाजी नाहीये. तरी कृपया करून जर जे काही पुढच्या वर्षी परिक्रमा करत असतील किंवा अवघड त्यांना जमत नसेल त्यांनी ह्या सोपा मार्गामधला पकडावा. तुम्हाला बडवानीमध्ये किंवा पुढे आल्यावर सांगतील हा रोड व्यवस्थित नाही, हा रोड चुकीचा आहे. पण काही नाही, हा रोड एकदम व्यवस्थित आहे. सगळे लोक सहकार्य करतात, पावरा लोक सगळे व्यवस्थित आहे. नर्मदे हर. ते पाटीपासून कसं यायचं ते पण सांगा बाबा. कशापासून? ते आपण जी लखनगिरीची पाटी आहे त्याच्यात कोणत्या हाताने यायचं? लखनगिरीच्या पाटीपासून लखनगिरी 2 किलोमीटर चढाणी वर न चढतात जो रोड सरळ खाली येतो उतारानी धबधब्याच्या नाल्यानी, त्या रोडनी खाली येणे आणि धबधब्याच्या रोडनी तुम्हाला चालावं लागतं. हा रोड अख्खा अर्धा निम्मा नाही म्हणला तरी धबधब्यामधून आहे.
कड्याकड्यांच्या कोपऱ्यानी आहेत. लखनगिरी म्हणलं की पर्वत रांगांमधून चालावं लागतं आणि इकडून चालायचं म्हणलं की धबधब्याच्या खाचकाडग्यामधून चालावं लागतं. आता डांबरी रोड आम्हाला सुरू झाला. आता धडगाव पर्यंत हा रोड आम्हाला मिळेल. हे बघा अशा प्रकारचा डांबरी रोड आहे. आणि इकडून बघा येतात इथे. हे बघा गाड्या पण येतात, बघा गाड्या पण येतात आणि पूर्ण असा रोड आहे. जेणेकरून कुणाला जरी अवघड जरी झालं तरी गाडीवर इथून जायची सुविधा आहे त्याला. ज्या माणसाला जरी चालू नाही शकला, पाय सुजला, काय झालं, दुखणपती झाली, तरी इथून टू व्हीलर साधन आहे त्याला. लखनगिरी पासून त्याला कसल्याही प्रकारचं साधन, गाडी, वाहन नाही. तिथून सरळ पैशाची लुटमार आणि बोटीने जाणं एवढंच काम आहे तिथे. नर्मदे कृष्णारी थोडाफार चढ आहे, पण पुढे आल्यानंतर असा मार्ग लागतो थोडाफार, म्हणजे इतकं पण चढ नाही. थोडासा समजा या डोंगर एवढा चढ असतो. दम लागलेला आहे मला चढ चढून आल्यानंतर. आता असा रोड लागलाय. जे जे ज्याच्या पद्धतीने चालतायत पुढे. आम्ही 4च मूर्ती आहोत. नर्मदे हर, नर्मदे हर. रामकृष्ण हरी. तर बघा वाड्या वाजत्या, बघा धबधबा दिसतो इथं. धबधबा आहे खाली, इथं धबधबा आहे. तर बघा असे वाड्या वाजत्या पण लागतात आणि रोड पण व्यवस्थित लागलेला आहे आम्हाला. मोठ्या करावं रोड पण व्यवस्थित लागलेला आहे. पाण्यात धबधबा आणि जंगल पाहणं, जंगल आहे इथं सर्व, वाड्या वाजते सर्व आहेत. आणि शक्यतो इकडूनच येण्याचा प्रयत्न करावा असं मला वाटतंय. कुलीपासून 2 किलोमीटर पुढे आल्यानंतर एक टेकडावरती वस्ती आहे. त्या वस्तीपासून 2 रोड जातात. एक लखनगिरीकडे जातो आणि एक नर्मदे हर. रामकृष्ण हरी. तर बघा सृष्टीचा आनंद घेत आम्ही पुढे मार्गस्थ होत आहोत. एकदम शुद्ध हवा, प्रदूषण नाही, काय नाही काय नाही. ऑक्सिजन पण छान मिळतोय. हे बघा खाली दरी आहे. आम्ही डोंगर दऱ्यातून वाट सापडत सापडत पुढे मार्गस्थ होत आहोत. हे बघा खाली वस्त्या आहेत. बघा आमचे शेंडे मामा माग आहेत माझ्या, आणि अशोक मामा टिमकर पुढे आहेत. नर्मदे हर. आणि हे बघा अशा निशाणी लावल्या, त्या निशाणीने आम्ही पुढे मार्गस्थ होत आहोत. नर्मदे हर, नर्मदे हर. मार्गस्थ होत असताना असे जंगल लागलेले आहे. बघा बघा गाय कशा चारताय, तीव्र उताराला पावल्या आहेत आणि आम्ही इकडनं आलोत. आता पुढे मार्गस्थ होत आहोत. नर्मदे हर, नर्मदे हर. तर मी पुन्हा एकदा ह्याच व्हिडिओमध्ये सांगतोय की जे मागून माझा व्हिडिओ बघून येत आहेत त्यांनी कृपा करून इकडनंच यावे. नर्मदे हर. तर बघा असला रस्ता आहे. त्या बघा परिक्रमा अशी चालली आहेत पुढं, आणि खाली खोल दरी आहे. इकडं पण खूप उंच डोंगर आहे. आणि आम्ही पुढे पुढे मार्गक्रमण करत आहोत. येत्या 2 दिवसात महाराष्ट्रात पोहोचणारच आहोत. आज दुपारूनच लय झालं पोहोचतो. नर्मदे हर, नर्मदे हर. कपारीने रस्ता आहे हा सर्व. नर्मदे हर. कृष्णारी. तर बघा आम्ही आदिवासी भागात आलेलो आहोत आणि इथे बघा मस्तपैकी बाजरी आणि मिरचीचा आनंद घेत आहोत. हे बघा माझ्या मागे टिमकरे महाराज आणि शेंडी महाराज ते पण आनंद घेत आहेत. नर्मदे हर. अशी भागातील मैया आहेत. मैया नर्मदे हर. तर यांच्याकडे आपण भोजन प्रसादी मागितले आणि त्यांनी लगेच आपल्याला
मस्तपैकी भाकर आणि चटणी मिरची दिलेली आहे. बघा बाळगोपाळ पण आहे त्यांच्या घरात आणि छोटे छोटे कोंबडीचे पण पिल्लं आहेत आणि बकरीचे पण पिल्लं आहेत. इकडे चरतायत, गायब झाले वाटतंय. हे बघा एकदम आदिवासी भाग आहे आणि हे बघा आमचे मार लोक पण आस्वाद घेत आहेत भाकरीचा आणि चटणीचा. नर्मदे हर. ती मैया दिसते तिथं भोजन प्रसादी घेतली. आता हे बघा निसर्ग कसा दिसतोय, निसर्गरम्य परिसर आहे आणि पराक्रम असे चाललेत खाली. तर आपण पण पुढे प्रस्थान करूया. तर भोजन प्रसाद घेतली, पाय थोडी जड पडलेत, थोड्या वेळाने परत हे होतील. अजून भरपूर लांब जायचंय. आज दुपारपर्यंत महाराष्ट्र जाण्याची तयारीत आहोत. शक्यतो आज महाराष्ट्रात प्रवेश करणारच आहोत. बघा असा वळणाचा रस्ता आहे घाटाचा. ही झाडे बघा, आपल्याला त्या तिथनं जायचंय. ती वाट दिसते ना, त्या वाटेवर तसं तिकडे जायचंय. हे घरे बघा, मध्ये तर बघा आम्ही आता दरीनं चाललो आहोत. एवढा डोंगर उतरून आलेलो आहोत आणि पुढे मार्गस्थ होत आहोत. जशी निशाणी दिसेल तसं पुढे मार्गक्रमण करत आहोत. नर्मदे हर. बघा किती नितळ आणि शुद्ध पाणी आहे. पाण्याचा झरा वाहतो इथं. हे बघा आम्ही आता पाण्याच्या याचे चाललेलो आहोत बाणाने. हे बघा इथे निशाणी आहे नर्मदे हर. बघा आता असा मार्गक्रमण करत आहोत. इकडून खूप सारं बघायला मिळतंय. बघा असला हे आहे रामकृष्णारी. तर बघा आम्ही या झाडाखाली थोड्या वेळ विश्रांतीला बसलोयत. महाराज नर्मदे हर. इकडे बघा नर्मदे हर, नर्मदे हर. तर बघा असला नजारा आहे इथे नर्मदे हर. रामकृष्ण गाडी. तर बघा आम्ही इकडनं आलो तर आता इकडे प्रस्थान करत आहोत आणि हे बघा आम्ही पुढे मार्गस्थ होत आहोत. आता बघा थोडंच अंतर राहिले महाराष्ट्र येण्यासाठी. असं नदीतून पाणीतून जलमार्गाने आम्ही पुढे प्रस्थान करत आहोत. आम्हाला थोडंच महाराष्ट्र राहिलेला आहे आता. नर्मदे हर. जो तो पुढे पळतोय आता. नर्मदे हर. कसं वाटतंय जलमार्गाने? भारी वाटतंय, आनंद आहे. जलमार्ग पूर्ण जलमार्ग आणि थोडा पगडंडी, थोडा जलमार्ग आहे. नर्मदे हर. रामकृष्ण हरी. तर बघा आता जलमार्ग सोडून आता डांबरी सडकेला प्रस्थान केलेलं आहे. आता इथून पुढे गोरा कॉलनीपर्यंत डांबरी सडकच आहे. नर्मदे हर, नर्मदे हर. आता हे चढून पुढे सागबारा गाव येणार आहे. त्याच्या पुढे भांबरीला आम्ही आज रात्री विश्रामसाठी भांबरीला जाण्याचा प्रयत्न करणार आहोत. नर्मदे हर. आणि हे बघा आमचे शिकारी नांदूरचे बाबा आणि माग नेवाशाचे बाबा हळूहळू चालतायत. नर्मदे हर. तर बाबांकडून आपण पैसे घेऊन एक बिस्किट पुडा घेतलेला आहे. आता आपण पाण्यासंग पुढे गेल्यावर खाणार आहोत. पाण्यासंग बिस्किट खाल्ल्यानंतर ते ग्लुकोज पोटात गेल्यानंतर ताकद मिळते चालायला. नर्मदे हर, नर्मदे हर.
नर्मदे हर रामकृष्णारी. बघा कसली नदी आहे. आणि आम्ही एवढं खोलवरून चालत होतो आतापर्यंत, वरती आलेलो आहोत. आणि परिक्रमावासी पुढे चालतायत, मी त्यांच्या मागे. आत्ताच बघा बुट सोडून दिलेले आहेत फाटल्यामुळे. पहिला जोड तर संपलेला आहे. बघू आता पुढे किती बुट वापरावं लागतात. मागच्या परिक्रमेत 10 जोड झालते, आता बघूया किती जोड लागतात. नर्मदे हर. तर बघा गाव आलेलं इथे एक वस्ती आहे. आता आम्ही पुढे मार्गस्थ आहोत, क्रमण करत आहोत. नर्मदे हर नर्मदे हर. सागबारा पासून आल्यानंतर पुढे असा रोड लागलेला आहे आणि परिक्रमावासी पुढे चालतायत. हे बघा असला रोड आहे. आपण या दरीतनं आलोय वरून खाली उतरून आणि पुढे प्रस्थान करत आहोत. आमचे बाबा बसलेले आहेत, हे बाबा चालतायत. नर्मदे हर. नंतर बघा पूर्ण खडक आहे, उन्हामुळे दिसत नाहीये. आता ही मैया पास करून आम्हाला पुढे जायचं आहे. आमचे 2 बाबाजी पुढे चालतायत, मी मागे आहे. इतक्यावरून आम्ही खाली आलेलो आहोत. नर्मदे हर. हे ट्रॅक्टर बघा आता पाण्यातून वरती येणार आहे. इकडं पाण्याचा प्रभाव खूप आहे. बघूया आता. नर्मदे हर.